हॅलो किड्स, आज आपण सायन्समधला पुढचा चॅप्टर बघणार आहोत, रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स, त्याचा पार्ट 1. बघा, रिप्रोडक्शनबद्दल आपण 6 स्टँडर्डमध्ये 7 स्टँडर्डमध्ये बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. 7 स्टँडर्डमध्ये आपण रिप्रोडक्शन इन प्लांट्स शिकलो होतो. त्याच्यात रिप्रोडक्शन म्हणजे काय, रिप्रोडक्शन प्रोसेस काय इम्पॉर्टंट आहे, ह्याबद्दलची आपण इन्फॉर्मेशन घेतली होती. इथं सुद्धा आपण थोडीशी त्याबद्दलची इंट्रोडक्शन घेऊया. Reproduction. Processes like digestion, respiration, excretion and circulation takes place in animal body. तुम्हालाही माहिती आहे की ॲनिमल बॉडी ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी आपल्या बॉडीमध्ये अनेक लाईफ प्रोसेसेस चालू असतात. लाईफ प्रोसेसेस म्हणजे काय की ज्याच्यावरती आपलं लाईफ किंवा आपलं लिव्हिंग असणं हे डिपेंड असतं. अशा कुठल्या कुठल्या प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये चालू असतात. फॉर एक्झाम्पल, आपण जे फूड खातो एनर्जीसाठी त्याचं डायजेशन चालू असतं. त्याच्यानंतर ऑक्सिजन मिळण्यासाठी आपलं रेस्पिरेशन चालू असतं. बॉडीमध्ये जे काही वेस्ट मटेरियल तयार होतं त्याचं एक्सक्रिशन आपण करत असतो. प्लस हे सगळं करण्यासाठी जी ट्रान्सपोर्ट सिस्टीम लागते ते म्हणजे सर्क्युलेशन, हे सुद्धा आपल्या बॉडीमध्ये कंटिन्युअस होत असतं. These processes are necessary for the survival of the organism. आता ह्या प्रोसेस का गरजेच्या असतात, तर ह्या प्रत्येक प्रोसेसमुळं त्या ऑर्गॅनिझमचं सर्व्हायवल हे कन्फर्म होत असतं. डायजेशन करतो आपण, फूड खातो, त्याच्यामुळे आपल्याला एनर्जी मिळते, सो दॅट बॉडी कॅन परफॉर्म व्हेरियस फंक्शन्स. त्याच्यानंतर रेस्पिरेशनमुळे बॉडीला ऑक्सिजन मिळतो, त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये एनर्जी क्रिएट करायला मदत होते. एक्सक्रिशनमुळे बॉडीतले वेस्ट मटेरियल बाहेर टाकलं जातं. सर्क्युलेशनमुळे हे सगळं ट्रान्सपोर्टेशन ऑफ मटेरियल आहे हे कॅरी आउट केलं जातं. आणि ह्या सगळ्या लाईफ प्रोसेसेसमुळं त्या ऑर्गॅनिझमची जी बॉडी आहे ती लिव्हिंग म्हणजे जिवंत राहते. बघा, तिथं एक पिक्चर मी शेजारच्या स्लाईडमध्ये दाखवलेलं आहे. त्या बॉडीमध्ये, आपल्या बॉडीमध्ये कुठले कुठले लाईफ प्रोसेसेस चालतात हे थोडक्यात त्या स्लाईडमध्ये तुम्हाला दिसतंय पिक्चरमध्ये. Reproduction is a biological process in which new offsprings of a plant or animal species is produced. आता रिप्रोडक्शन म्हणजे नक्की काय? प्रोडक्शन आणि रिप्रोडक्शन म्हणजे ही एक बायोलॉजिकल प्रोसेस आहे ज्या प्रोसेसमध्ये एखादं प्लांट किंवा एखादा ॲनिमल आपल्यासारखंच आपलं दुसरं ऑफस्प्रिंग किंवा यंगवन प्रोड्यूस करतं. म्हणजे जो ॲनिमल आहे किंवा जो ऑर्गॅनिझम आहे त्याच्याच सारखा दुसरा लिव्हिंग ऑर्गॅनिझम ह्याच्यामध्ये रिप्रोड्यूस होतो, म्हणून याला म्हटलं जातं रिप्रोडक्शन. दिस प्रोसेस इज नेसेसरी फॉर द स्पेसीज टू एक्झिस्ट. सगळ्यात महत्त्वाचं बघा की पृथ्वी किंवा अर्थ जी आहे ही 4 बिलियन इयर्स ॲगो अस्तित्वात आलेली आहे. हे तुम्हालाही माहिती आहे. लाईफ जे आहे ते खूप मोठं लाईफ आहे अर्थचं. पण त्यावेळी जो पहिला ऑर्गॅनिझम तयार झाला होता त्याच्यातले काही ऑर्गॅनिझम टाईम बिंग ह्याच्यामधनं आपल्या एक्सटिंक्ट झालेले आहेत. पण गेले कित्येक हजार लाखो वर्ष काही ऑर्गॅनिझम्स अजूनही आपल्याला जसेच्या तसे अर्थवरती दिसतात. समजा हे रिप्रोडक्शन नसतं तर जो पहिला ऑर्गॅनिझम होता त्याची डेथ झाल्यावरती किंवा त्याचं अस्तित्व संपल्यावरती आपल्याला दुसरा तसा ऑर्गॅनिझम बघायलाच मिळाला नसता. मग हे का होतं? परपेच्युअल ऑफ द स्पेसीज का होतं? तर पहिला ऑर्गॅनिझम त्याच्या डेथपूर्वी त्याच्यासारखाच सेम दुसरा ऑर्गॅनिझम तयार करतो यंग, आणि मग पहिल्याची डेथ होते. त्यामुळं काय होतं, हे परपेच्युएशन ऑफ द स्पेसीज आहे, कंटिन्युटी ऑफ द स्पेसीज आहे, ही आपल्याला अर्थवर बघायला मिळते. आज तुम्हाला जे काही ऑर्गॅनिझम्स, प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील, जे काही ऑर्गॅनिझम्स तुम्हाला अर्थवरती लिव्हिंग थिंग्स दिसत आहेत त्या ऑल ऑफ अ सडन किंवा विदिन अ डे तयार झालेल्या नाही आहेत, तर हजारो लाखो वर्ष त्यांचं प्रेझेन्स या अर्थवरती आहे. आणि तो अजूनही आपल्याला का दिसतो, ह्याला कारण म्हणजे रिप्रोडक्शन असं आहे. रिप्रोडक्शन ही जर प्रोसेस नसते तर आपल्याला अर्थवरती आज लिव्हिंग थिंग्स कुठल्याही प्रकारच्या प्लांट्स असू देत, ॲनिमल असू देत, आपल्याला दिसल्या नसत्या. सो फॉर द स्पेसीज टू सर्व्हाइव्ह ऑर टू एक्झिस्ट ऑन दी अर्थ किंवा अर्थवरती लाईफ दिसण्यामागं सगळ्यात मोठी कुठली प्रोसेस कारणीभूत आहे, तर दॅट इज रिप्रोडक्शन. अँड रिप्रोडक्शन इज काय? रिप्रोडक्शन इज अ बायोलॉजिकल प्रोसेस इन विच न्यू ऑफस्प्रिंग ऑफ अ प्लांट ऑर ॲनिमल स्पीसीज इज प्रोड्युस्ड. आता हे झालं रिप्रोडक्शन बद्दलचं काय आहे. रिप्रोडक्शन आपण 7 स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहे, 6 स्टँडर्डमध्ये पण शिकलेलो आहे की रिप्रोडक्शन ह्याचे मोड्स वेगवेगळे आहेत.
मग हे कुठले कुठले मोड्स आहेत रिप्रोडक्शनचे? देर आर 2 मोड्स ऑफ रिप्रोडक्शन. मेनली जे रिप्रोडक्शन होतो, नवीन ऑफस्प्रिंग किंवा नवीन यंगवन तयार जो केला जातो, ह्याच्यामध्ये आपल्याला 2 मोड्स दिसून येतात. त्यातले ते 2 मोड्स आहेत. पहिला आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेकंड आहे तो आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता ह्याबद्दल तुम्ही पूर्वी माहिती घेतलेली आहे की असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय. आता त्याबद्दल आपण थोड्यात बघूया. त्याच्यात सुरुवातीला आपण सगळ्यात पहिलं बघणार आहोत ते म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन. ऑफस्प्रिंग्स आर प्रोड्युस्ड फ्रॉम अ सिंगल पेरेंट. सगळ्यात इम्पॉर्टंट, असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये 2 पेरेंट्सची गरज नसते. अ सिंगल पेरेंट कॅन प्रोड्यूस अन ऑफस्प्रिंग विदाउट फ्युजन ऑफ सेक्स सेल्स. आता ह्याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये कुठल्याही प्रकारची मेल किंवा फिमेल अशी डिस्टिंक्ट सेक्स सेल आपल्याला बघायला मिळत नाही, किंवा जे 7th स्टँडर्डमध्ये आपण शिकलो होतो सेक्स गॅमेट्स बघायला मिळत नाहीत. तर हे काय केलं जातं, त्या सिंगल पेरेंटपासूनच नवीन ऑफस्प्रिंग हा प्रोड्यूस केला जातो. अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड असेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे थोडक्यात काय तर असेक्शुअल रिप्रोडक्शन हे सिंगल पेरेंट करू शकतो. सिंगल पेरेंटच आपल्या बॉडीपासून वेगवेगळ्या मेथड्सनी नवीन ऑफस्प्रिंग तयार करत असतो. वन पेरेंट प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल ऑफ इट्स ओन काइंड. एकच पेरेंट काय करतो, आपल्यासारखाच सेम दिसणारा दुसरा इंडिव्हिज्युअल ह्यामध्ये तयार करत असतो. ऑफस्प्रिंग्स आर आयडेंटिकल टू इच अदर फिजिकली अँड जेनेटिकली. आता हे जे ऑफस्प्रिंग्स तयार जे होतात पेरेंटपासून, हे ऑफस्प्रिंग जे असतात हे जेनेटिकली किंवा फिजिकली म्हणजे काय, त्यांचा ॲपिअरन्स. समजा एखादी सेल असेल, तिथं तुम्हाला एक्झाम्पल दाखवलेलं आहे बघा, खाली अमिबाची सेल दाखवलेली आहे. अमिबाच्या सेलपासून असेक्शुअल रिप्रोडक्शननी बायनरी फिशननी 2 वेगळ्या सेल तयार झालेल्या आहेत. पण त्या ज्या सेल्स आहेत, ह्या 2 सेल ज्या डॉटर सेल ज्याला म्हणतो, ह्या दोन्हीही डॉटर सेल्स जी मदर सेल किंवा पेरेंट सेल होती त्या पेरेंट सेलची एक्झॅक्टली आयडेंटिकल असते. फिजिकली म्हणजे दिसण्याच्या बाबतीत सुद्धा आणि जेनेटिकली म्हणजे जेनेटिक कोड जो त्याच्यामधला असतो तो सुद्धा हा सेमच असतो. आता हे असेक्शुअल रिप्रोडक्शनचे पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते आपण बघूया. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. इट इन्व्हॉल्व्स ओनली अ सिंगल पेरेंट. सगळ्यात इम्पॉर्टंट काय तर असेक्शुअल रिप्रोडक्शन मोडमध्ये एक आणि एकच पेरेंटची इन्व्हॉल्वमेंट असते. दुसरं काय, नो गॅमेट फॉर्मेशन ऑर फर्टिलायझेशन टेक्स प्लेस. ह्याच्यामध्ये मेल किंवा फिमेल गॅमेट्स किंवा मेल फिमेल सेक्स सेल्स असं कुठल्याही इन्व्हॉल्वमेंट नसते आणि त्यामुळं त्याच्यामध्ये फर्टिलायझेशन हा सुद्धा प्रकार नसतो. फर्टिलायझेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, मेल आणि फिमेल गॅमेटचं एकमेकांशी फ्युजन होतं आणि त्याच्यापासूनच झायगोट तयार होतो, त्याला आपण म्हणतो फर्टिलायझेशन. तर ते फर्टिलायझेशन सुद्धा ह्या केसमध्ये होताना आपल्याला दिसत नाही. व्होल प्रोसेस टेक्स प्लेस इन स्मॉल टाइम पिरियड. आता ही जी रिप्रोडक्शन प्रोसेस आहे ह्याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट काय तर व्हेरी शॉर्ट पिरियडमध्ये हे रिप्रोडक्शन प्रोसेस चालू राहते. एकाची 2 होतात, दोनाची 4 होतात. म्हणजे तिथं तुम्हाला दाखवलंय बघा स्लाइड पिक्चरमध्ये की एक पेरेंट सेल आहे, त्याची डिव्हिजन होऊन 2 झाल्या, त्या दोघींची परत 2 डिवाइड झाल्या, 4 झाल्या. असं मल्टिप्लिकेशनमध्ये हे सेल असेक्शुअल रिप्रोडक्शन हे कंटिन्यूस चालू जातं आणि त्याच्यामुळं काय होतं की फार त्याला कमी वेळात ही प्रोसेस घडून येते. इट हॅपन्स बाय रॅपिड मल्टिप्लिकेशन अँड ग्रोथ हॅपन्स. आता असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होतं, रॅपिड मल्टिप्लिकेशन होत असतं. त्या पिक्चरमध्ये जसं दिसतंय तुम्हाला तसं 1च्या 2, 2च्या 4, 4च्या 8, 8च्या परत पुढे आणखीन अशा त्या डेव्हलप होत जातात. 4च्या 16, 16च्या 32 म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये काय होत जातं, ऑर्गॅनिझमची ग्रोथ होत जाते. दुसरी गोष्ट काय ह्याच्यामध्ये, लिमिटेड व्हेरिएशन जेनेटिकली सिमिलर. जे नवीन ऑफस्प्रिंग्स असतात त्यांच्यामध्ये फारसं व्हेरिएशन नसतं. अगदी मायनर व्हेरिएशन तुम्हाला ऑफस्प्रिंग आणि पेरेंट सेलमध्ये दिसून येईल. बेसिकली जेनेटिकली ह्या ज्या नवीन ऑफस्प्रिंग सेल्स असतात ह्या पेरेंट सेलशी एकदम आयडेंटिकल असतात. त्यांच्यामध्ये तुम्हाला कुठलाही चेंज दिसून येत नाही. की जे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये तुम्हाला माहिती आहे जीन्स मिक्स होतात, मेल फिमेलचे किंवा पेरेंट जे असतात त्यांचे जीन्स मिक्स होतात, त्यामुळे त्याच्यामध्ये व्हेरिएशन येतात. पण इथं जेनेटिकली मिक्सिंग हा प्रकार नसल्यामुळे तुम्हाला जो नवीन ऑफस्प्रिंग किंवा नवीन इंडिव्हिज्युअल जो तयार होतो त्याच्यामध्ये फारशी कुठलीही व्हेरिएशन्स ही मात्र दिसत नाहीत. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन करणारे कुठले कुठले ऑर्गॅनिझम्स आहेत तर हायड्रा आहे, स्टारफिश आहे, त्याच्यानंतर काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक अमिबा, पॅरामोशियम, यीस्ट
हे सगळे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत दे प्रोड्यूस बाय असेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन. असेक्शुअल मेथड्स ऑफ रिप्रोडक्शन्स आर ऑफ 3 टाईप. आता हे असेक्शुअल जे रिप्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 3 वेगवेगळ्या टाईप्स किंवा 3 वेगवेगळे मेथड्स बघायला मिळतात. त्या कुठल्या कुठल्या आहेत? पहिली आहे ती बायनरी फिशन, दुसरी आहे ती बडिंग आणि तिसरं आहे ते म्हणजे फ्रॅगमेंटेशन. आता ह्या नावावरूनच तुम्हाला लक्षात येईल बायनरी फिशन. फिशन मीन्स टू कट अपार्ट किंवा टू मेक पीसेस. लक्षात आलं? बायनरी म्हणजे काय की दोन एकाच पेरेंट सेलचे किंवा एखाद्या पीसचे 2 आयडेंटिकल पीसेस करणे, तुकडे होणे, त्याला म्हणतात काय? बायनरी फिशन. त्याच्यानंतर बडिंग. बडिंग म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे की प्लांट्स जे असतात त्याच्यावरती बर्ड्स येतात, त्या बर्ड्सपासून फ्लॉवर्स तयार होतात, नवीन ब्रँचेस किंवा लीव्स तयार होतात. तसंच त्या पेरेंट सेलच्या बॉडीवरती एक बड ग्रो होते आणि त्याच्यापासून नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतो. आणि फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन म्हणजे टू कट इनटू पीसेस. पीसेस होतात त्याच्या, त्या प्रत्येक पीसपासून वेगवेगळा ऑर्गॅनिझम डेव्हलप होतो. बघा 7th स्टँडर्डमध्ये रिप्रोडक्शन इन प्लांट्समध्ये आपण ह्या तिन्ही मेथडचा स्टडी केलेला आहे, बट दॅट वॉज इन द केस ऑफ प्लांट्स. पण सेम मेथड आपल्याला इथे सुद्धा ॲनिमल्सच्या बाबतीत सुद्धा बघायला मिळते. तिथं मी तिन्ही प्रकार तुम्हाला स्लाइडमध्ये पिक्चर्समध्ये दाखवलेले. बघा वरती सगळ्यात दिसतंय ते अमिबाचं बायनरी फिशन दिसतंय, त्याच्या खाली हायड्राचं बडिंग दिसतंय आणि सगळ्यात शेवटी खाली जे आहे ते फ्लॅटवर्मचं तुम्हाला फ्रॅगमेंटेशन दिसतंय. आता ह्याच्यातली एक एक मेथड आपण डिटेल्समध्ये थोडीशी बघूया. पहिलं आहे त्याच्यातलं दॅट इज बायनरी फिशन. Binary fission involves division of the parent organism into 2 halves. बायनरी फिजन म्हणजे काय की पेरेंट ऑर्गॅनिझम जो आहे, जी पेरेंट सेल आहे त्या किंवा ऑर्गॅनिझम जो आहे त्या ऑर्गॅनिझमचं 2 इक्वल पार्टमध्ये डिव्हिजन होणं, ह्याला म्हटलं जातं बायनरी फिशन. द न्यूक्लियस इलॉंगेट्स अँड डिव्हाइड्स टू फॉर्म 2 डॉटर न्यूक्लियाय. आता ह्या फेजमध्ये बायनरी फिशनमध्ये काय होतं तर सगळ्यात पहिल्यांदी शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला जसं दिसतंय तसं ती जी पेरेंट सेल असते त्या पेरेंट सेलचं जे न्यूक्लियाय आहे आतमधलं ते न्यूक्लियाय काय होतं आधी डिवाइड होतं आणि 2 डॉटर न्यूक्लियाय तयार होतात. त्याच्यानंतर पुढं काय होतं, ही जी 2 डॉटर न्यूक्लियाय होतात ही एकमेकांपासून सेपरेट होतात. त्याच्या भोवती सायटोप्लाझम मदर सेलचं डिव्हाइड होतं. सायटोप्लाझम ऑफ द मदर सेल डिव्हाइड्स टू फॉर्म 2 डॉटर सेल्स. नंतर काय होतं, ही न्यूक्लियाय एकमेकांपासून 2 ऑपोजिट डायरेक्शनमध्ये मूव्ह होतात. त्याच्या भोवती सायटोप्लाझम जे आहे ते पण डिव्हाइड होतं आणि फायनली जी सेल वॉल आहे ती सुद्धा काय होते, सेंटरला येऊन एकमेकांना चिकटते आणि ती डिव्हाइड होते आणि 2 डॉटर सेल्स तयार होतात. ही संपूर्ण प्रोसेस तुम्हाला शेजारी पिक्चरमध्ये दिसते क्लिअर कट. लक्षात आलं? ईच डॉटर सेल हॅज इट्स ओन न्यूक्लियस अँड ऑर्गॅनिलीज. आता जे आपण सेल चॅप्टरमध्ये शिकलेलो होतो वेगवेगळ्या ऑर्गॅनिलीज ह्या सेलमध्ये असतात, तर ह्या प्रत्येक सेल ऑर्गॅनिलीचं इक्वल डिव्हिजन होतं आणि प्रत्येक डॉटर सेलमध्ये तुम्हाला न्यूक्लियाय दिसतात, बाकीच्या सगळ्या ऑर्गॅनिलीज दिसतात, सायटोप्लाझम असतं, सेल वॉल असतं. म्हणजे आयडेंटिकल जसं पेरेंट आहे तसाच्या तशा 2 आयडेंटिकल डॉटर सेल्स ह्या बायनरी फिशनमध्ये तयार झालेल्या आपल्याला दिसून येतात. द डॉटर सेल्स आर जेनेटिकली आयडेंटिकल टू इच अदर. सगळ्यात बेसिकली काय आहे, एक सिंगल न्यूक्लियस जे आहे पेरेंट सेलचं तेच एक्झॅक्ट डिव्हाइड होतं, 2 हाफमध्ये डिव्हाइड होतं. त्यामुळं त्या न्यूक्लियामध्ये जे काही जेनेटिक मटेरियल आहे त्याचे सुद्धा इक्वल 2 पार्ट्स होतात आणि 2 सेपरेट न्यूक्लियाय तयार होतात. त्यामुळं ह्या डॉटर सेल ज्या असतात ह्या एकमेकांशी सुद्धा जेनेटिकली तुम्हाला आयडेंटिकल दिसून येतात. दीज सेल्स ग्रो इंडिपेंडंटली into adults and can go under binary fission again. आता ह्या ज्या सेल्स आहेत, ह्या डॉटर सेल्स आहेत, ह्याच पुन्हा ग्रो होतात, ॲडल्ट सेल्समध्ये कन्व्हर्ट होतात आणि पुन्हा त्यांचं बायनरी फिशन होतं आणि आणखीन नवीन सेल्स डॉटर सेल्स ह्या तयार केल्या जातात. तिथं पिक्चरमध्ये दाखवले बघा. आणि ही जी प्रोसेस आहे ही कंटिन्युअस त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये चालू राहते, कारण हे जे बायनरी फिशन आहे हे अगदी कमी वेळेमध्ये तयार होत असतं किंवा घडत असतं. इट हॅपन्स इन व्हेरी स्मॉल पिरियड ऑफ टाईम. त्यामुळं ह्यांची ग्रोथ जी असते ही प्रचंड स्पीडनी किंवा खूप फास्ट होत असते. बघा आपल्या बॉडीमध्ये ज्यावेळी इन्फेक्शन होतं, बॅक्टेरिया किंवा व्हायरल इन्फेक्शन आपण ज्याला म्हणतो, तर हे बॉडीमध्ये आपल्या बॅक्टेरिया इतके फास्ट कसे काय सगळीकडे स्प्रेड होतात, बिकॉज ऑफ धिस बायनरी फिशन मेथड. बॅक्टेरियासुद्धा जे आहेत, बरेच बॅक्टेरिया हे बायनरी फिशन मेथडनी ग्रो होत असतात आणि ही जी ग्रोथ असते ही
मल्टिप्लाय होत असते. मगाशी तुम्हाला जसं दाखवलं होतं पिक्चर की एक सेल आहे, त्याच्या 2 सेल तयार झाल्या, त्या 2 सेलच्या पुन्हा 4 तयार झाल्या, 4च्या 16 झाल्या, 4च्या 8 झाल्या, 8च्या 16, 16च्या 32, असं करत 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 काय होतं, विदिन व्हेरी शॉर्ट पिरियड प्रचंड प्रमाणात ह्यांचा नंबर हा वाढत जातो. सो this type of reproduction is common in unicellular organisms like amoeba, पॅरामोशियम आणि युग्लिना. हे जे बायनरी फिशन टाईपचं जे काही रिप्रोडक्शन आहे हे जास्त करून जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त करून दिसून येतं. अमिबा आहे, पॅरामोशियम आहे, युग्लिना आहे. बघा तिन्हीची तिथं डायग्रॅम तुम्हाला शेजारच्या पिक्चरमध्ये दिसत आहेत. सगळ्यात वरती आहे ते अमिबा आहेत, मध्ये जे दाखवलेले आहेत ते युग्लिना आहेत आणि सगळ्यात खाली स्लीपर शेप्ड जे काही आहेत ते पॅरामोशियम आहेत. आता ही एक्झाम्पल आणि ही प्रोसेस व्यवस्थित लक्षात ठेवण्याचं गरजेचं आहे. जर ह्याच्यावरती नोट लिहायला आली तर हे सगळे पॉईंट त्याच्यामध्ये तुम्हाला लिहिणं हे गरजेचं आहे. नेक्स्ट त्याच्यातली मेथड आहे दॅट इज कॉल्ड बडिंग मेथड. आता बडिंग मी तुम्हाला मगाशी सांगितलं की बड तुम्ही बघता प्लांट्सवरती ब्लड ग्रो होतात, त्याच्यापासून फ्लॉवर्स तयार होतात किंवा नवीन ब्रँच तिथनं तयार होते. पण बडिंग असेक्शुअल रिप्रोडक्शन मेथडमध्ये काय होतं, तो जो पेरेंट आहे त्याच्या बॉडीवरती ती बड ग्रो होते. त्या बडमध्ये न्यूक्लियस किंवा बाकीचं सगळं मटेरियल पाठवलं जातं आणि ती बड एका विशिष्ट लेवलपर्यंत ग्रो झाल्यानंतर पेरेंटपासनं त्या ऑर्गॅनिझमपासनं ती बड किंवा तो ऑर्गॅनिझम डिटॅच होतो आणि सेपरेट ऑर्गॅनिझम म्हणून त्याची ग्रोथ व्हायला लागते. इथं शेजारी 2 पिक्चर दाखवलेत बघा, त्याच्यात 2 काय एक्झाम्पल दिलेली आहेत. त्यातला एक आहे तो युनिसेल्युलर आहे आणि एक आहे तो मल्टीसेल्युलर आहे. वरती जी दाखवलेली आहे पिंक कलरची दॅट इज यीस्ट सेल. सेल ती म्हणजे युनिसेल्युलर असल्यामुळं त्या सेलवरतीच ती बड ग्रो होते आणि न्यूक्लियस डिव्हिजन होतं. ते एक न्यूक्लिआय जे आहे ते त्या बडमध्ये जातं आणि ती बड ज्यावेळी ग्रो होते ती तिथनं डिटॅच होऊन सेपरेट यीस्ट सेल म्हणून त्याची ग्रोथ व्हायला लागते. आता त्याच्यात तुम्ही बघितलं असेल की एकापुढे एक त्याला बड अटॅच होत जातात आणि एका पर्टिक्युलर टाईमला त्या मॅच्युअर झाल्या की मग त्या पेरेंट सेलपासून डिटॅच होतात. इथं जर तुम्ही बघितलं तर पेरेंट सेल्सचे 2 इक्वल हाफ्स होत नाहीत. लक्षात आलं ना, ती पेरेंट सेल जी आहे ती तशीच राहते. त्याच्या बडिंगमधनं नवीन ऑर्गॅनिझम तयार झालेला दिसतो. त्याच्या खालचं जे पिक्चर आहे ते हायड्राचं आहे. बर्ड्स are small bulges or outgrowths which develop on parent body due to repeated cell division. बर्ड म्हणजे काय की एक स्मॉल बल्ज असा त्या पेरेंट बॉडीवरती तयार होतो आणि तो कशामुळे होते तर रिपीटेड सेल डिव्हिजन जी त्याच्यात होत असते त्याच्यामुळे ती बर्ड तिथं तयार झालेली दिसते. When birds are fully mature, they separate from parent body and begin life as new independent individuals. This is called budding. ज्यावेळी ह्या बर्ड्स मॅच्युअर होतात, फुल मॅच्युअर होतात, त्यावेळी त्या काय होतात, पेरेंट बॉडीपासून डिटॅच होतात आणि एक सेपरेट इंडिपेंडंट इंडिव्हिज्युअल म्हणून स्वतःचं लाईफ तयार करतात. पुन्हा त्या मॅच्युअर होतात आणि पुन्हा त्या काय होतात, बडिंग प्रोसेसनी आणखीन रिप्रोड्यूस करून नवीन ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस करत राहतात. ह्या प्रोसेसला म्हणलं जातं बडिंग. ह्याचं एक्झाम्पल काय आहे, द बेस्ट एक्झाम्पल इज हायड्रा. तिथं साईडच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय बघा. फ्रॉम पेरेंट हायड्रा बर्ड अरायझेस अँड मॅच्युअर्स इन टू अ न्यू हायड्रा. पहिल्या सगळ्यात जे राईट साईडला जे पिक्चर दिसते, लेफ्ट साईडला जे पिक्चर दिसते त्या हायड्राच्या बॉटमला तुम्हाला एक छोटीशी बर्ड तयार झालेली दिसते. त्याच्यानंतर पुढं दिसते की त्याच्यापासून एक छोटा ऑर्गॅनिझम तयार झाला आहे, त्याच्यावरती टेंटॅकल्स आलेली आहेत आणि त्याची आणखीन ग्रोथ झाली आणि तो मॅच्युअर झाल्यानंतर तिथनं तो डिटॅच झालेला दिसतोय आणि मग तो सेपरेट किंवा इंडिपेंडंट इंडिव्हिज्युअल म्हणून त्याची ग्रोथ व्हायला लागते. वन्स इट मॅच्युअर्स इट डिटॅचेस फ्रॉम पेरेंट. एकदा मॅच्युअर झाल्यानंतर मात्र तो काय होतो, पेरेंट्सपासून डिटॅच होऊन इंडिपेंडंटली ग्रो व्हायला लागतो. न्यूली डेव्हलप्ड ऑफस्प्रिंग ऑर इंडिव्हिज्युअल्स आर एक्झॅक्टली सेम ॲज पेरेंट. या केसमध्ये सुद्धा जो नवीन तयार झालेला ऑफस्प्रिंग आहे किंवा जो इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम आहे, यंग ऑर्गॅनिझम जो आहे तो एक्झॅक्टली पेरेंट सारखाच असतो. त्याच्यामध्ये सुद्धा जेनेटिकली कुठंही तुम्हाला डिफरन्स दिसत नाही, फिजिकली पण नाही आणि जेनेटिकली पण नाही. फ्लॅटवर्म्स, यीस्ट ऑल्सो रिप्रोड्यूस बाय बडिंग.
आणखीन याची जी काही एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये फ्लॅटवर्म आहे, यीस्ट आहे, हे ऑर्गॅनिझमसुद्धा काय आहेत, बडिंग ह्या प्रोसेसनीच काय होत असतात, रिप्रोड्यूस होत असतात. तिथं तुम्हाला दाखवलं बघा, मग अशी जे दाखवलं होतं यीस्ट सेलचं ती पिक्चर तुम्हाला दिसतंय. पहिल्या याच्यात यीस्ट सेल आहे, त्याच्यानंतर त्याच्यावर डेव्हलप झालेली बड तुम्हाला दिसते, नवीन बड तयार झालेली दिसते आणि सगळ्यात शेवटी बर्डची चेन दिसते. आणि मग ती एक एक बड एका ठराविक लेवलला मॅच्युअर झाल्यानंतर डिटॅच होऊन इंडिव्हिज्युअल इंडिपेंडंट यीस्ट सेल म्हणून ग्रो व्हायला लागते. तर हे झालं बडिंगबद्दल. आता त्याच्या पुढचा पार्ट आहे दॅट इज कॉल्ड फ्रॅगमेंटेशन मेथड. न्यू ऑर्गॅनिझम डेव्हलप्स फ्रॉम पार्ट्स ऑर फ्रॅगमेंट्स ऑफ पेरेंट बॉडी. पेरेंट बॉडी जी असते त्याचे फ्रॅगमेंट्स होतात. बघा तुम्हाला आठवत असेल तर आपण 7th स्टँडर्डमध्ये स्पायरोगायरा ही जी अल्गी आहे तिच्या बाबतीत आपण फ्रॅगमेंटेशनचं एक्झाम्पल बघितलं होतं. सेम प्रोसेस इथं सुद्धा होते. काय होतं, ती जी पेरेंट बॉडी आहे त्याचे पीसेस होतात आणि त्या प्रत्येक पीसपासनं नवीन ऑर्गॅनिझम डेव्हलप व्हायला लागतो. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स लाईक हायड्रा, प्लॅनेरिया, स्टारफिश एक्सेट्रा आर एक्झाम्पल्स ऑफ फ्रॅगमेंटेशन. जास्त करून मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स जे आहेत, इथं जे एक्झाम्पल्स दाखवलेले तुम्हाला हायड्रा असेल, प्लॅनेरिया असेल, स्टारफिश असेल, फ्लॅटवर्म्स असेल, तर ह्यांच्यामध्ये तुम्हाला हे फ्रॅगमेंटेशन टाईपचं असेक्शुअल रिप्रोडक्शन मोड पाहायला मिळतो. पेरेंट बॉडी डिव्हाइड्स इंटू 2 or more फ्रॅगमेंट्स. पेरेंट ज्यावेळी फुल्ली मॅच्युअर होतो त्यावेळी काय करतो, तो स्वतःहून आपल्या बॉडीचे वेगवेगळे फ्रॅगमेंट्स तयार करतो. मग ते 2 फ्रॅगमेंट्स असतील, 2 पेक्षा जास्त फ्रॅगमेंट्स असतील, कशाही प्रकारे त्याचं फ्रॅगमेंटेशन होऊ शकतं. 2 or more फ्रॅगमेंट्स. ईच फ्रॅगमेंट डेव्हलप्स इनटू अ न्यू इंडिव्हिज्युअल. आणि ह्याच्यातला प्रत्येक फ्रॅगमेंट जो आहे हा प्रत्येक फ्रॅगमेंटपासनं नवीन इंडिव्हिज्युअल डेव्हलप होतो. रिजनरेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ अ न्यू इंडिव्हिज्युअल डिपेंड्स ऑन साईज ऑफ फ्रॅगमेंट. आता हे जे रिजनरेशन आहे किंवा जी डेव्हलपमेंट आहे नवीन इंडिव्हिज्युअलची, ही डिपेंड कशावर असते, तर तो जो फ्रॅगमेंट आहे त्याचा साईज किती आहे त्या साईजवरती त्या नवीन ऑर्गॅनिझमची किंवा त्या इंडिव्हिज्युअलची रिजनरेशन आणि डेव्हलपमेंट हे डिपेंड असतं. आता इथं तुम्हाला दाखवलंय फ्लॅटवर्मचं बघा, त्याचा बरोबर मध्ये 2 तुकडे पीस झालेले आहेत. एका पीसला टेल ग्रो झालेली आहे आणि एका पीसच्या बाबतीत हेड ग्रो झालेला आहे. म्हणजे काय, टेल तिथं होती आणि त्याच्यापासून तुम्हाला हेड तयार झालेलं दिसेल आणि जिथं हेडचा पीस आहे त्याला टेल रिजनरेट झालेली तुम्हाला दिसेल. तसंच जर तुम्ही बघितलं इथं ह्या स्लाइडमध्ये तर इथं हायड्राचं पण एक्झाम्पल घेतलेलं आहे. हायड्राचे सुद्धा 2 पीस झालेले आहेत आणि त्या ह्याच्यापासून जो पार्ट नाही आहे म्हणजे टेल पार्ट जो आहे, खालचा पार्ट जो आहे त्याला वरचा हेडचा पोर्शन रिग्रो झालेला आहे, ते टेंटॅकल्स आलेले आहेत आणि जो टेंटॅकलचा वरचा पार्ट आहे त्याला खाली टेल ग्रो तयार झालेली तुम्हाला दिसेल. इफ द फ्रॅगमेंट इज लार्ज इनफ इट विल रिजनरेट अँड डेव्हलप इनटू न्यू इंडिव्हिज्युअल. तो जर फ्रॅगमेंट बऱ्यापैकी मोठा असेल तर त्याच्यापासून नवीन इंडिव्हिज्युअल तो आहे हा फास्ट डेव्हलप व्हायला मदत होते. सो फ्रेंड्स, दिस इज ऑल अबाउट असेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स. आता ह्या पार्टमध्ये आपण काय काय शिकलो, व्हॉट इज रिप्रोडक्शन, रिप्रोडक्शन म्हणजे काय आपण ते बघितलं, त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे ते बघितलं. त्याच्यानंतर मोड्स ऑफ रिप्रोडक्शन कुठले कुठले आहेत, सेक्शुअल आणि असेक्शुअल, आणि त्याच्यातला पहिला पार्ट आपण बघितला दॅट इज असेक्शुअल मेथड्स ऑफ रिप्रोडक्शन. त्याच्यामध्ये पुन्हा आपण 3 वेगवेगळ्या मेथड्स बघितल्या. पहिली आहे ती बायनरी फिशन, दुसरी आहे ती बडिंग आणि तिसरी आहे ती फ्रॅगमेंटेशन. फ्रेंड्स, हे सगळं मटेरियल आपल्या ॲपवरती आणि वेब पोर्टलवरती लोड केलेलं आहे. हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा. डिफरन्सेस, बायनरी फिशन, बडिंग, फ्रॅगमेंटेशन ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, ते कशा प्रकारे होतं, त्याच्या डायग्रॅम्स कशा आहेत, हे सगळं व्यवस्थित स्टडी करा. ह्याच्यावरती जर तुम्हाला नोट आली समजा कुठल्याही मोडवरती किंवा मेथडवरती, तर सगळ्यात इम्पॉर्टंट तिथं डायग्रॅम ही आपल्याला काढणं गरजेचं आहे. आधी डायग्रॅम काढा आणि मग त्यातल्या सगळ्या ज्या प्रोसेस किंवा ज्या स्टेप्स आहेत त्या खाली पॉईंटमध्ये त्या आन्सरमध्ये लिहून टाका. आता ह्याच्यावरचं जो आपण क्विज आणि वर्कशीट दिलेलं आहे ते व्यवस्थित सॉल्व करा. जिथं जिथं गरज आहे, ज्या ज्या सोल्युशन किंवा आन्सर्समध्ये तुम्हाला डायग्रॅमची गरज आहे तिथं प्रत्येक ठिकाणी डायग्रॅम ड्रॉ करा. डायग्रॅमची व्यवस्थित प्रॅक्टिस करा, कारण एक्झाममध्ये तुम्ही जर डायग्रॅम काढली तर मार्क्सला किंवा त्या क्वेश्चनला वेटेज, आन्सरला वेटेज जास्त मिळतं. सो हिअर एंड्स द रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स पार्ट 1. Thank you.